मी त्यांच्या घरी गेलो आणि तुम्हाला माहिती आहे आल्याबरोबर आपल्याला पाणी द्यायची सवय असते. त्या कार्यकर्त्यांनी तांब्या भरून मला पाणी दिलं. जेव्हा तो तांब्या भरून देत होता माझ्या असं लक्षात आलं थोडं विकून की तांब्याला थोडी घाण लागलेली आहे. ते मा झालं का बस मा जसं माझ्या लक्षात आलं की त्या तांब्याच्या बुडाला घाण लागलेली आहे. मी एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही शब्दावर लक्ष द्या, प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि मग मी त्याला सांगितलं म्हणलं की अहो त्या तांब्याला घाण लागलेले बुड पुसून पाणी द्या. मग त्याने काय केलं, परत गेला तो घरी, स्टूलवर तांब्या ठेवला, त्याच्याही शब्दावर लक्ष नव्हतं. आणि त्याने काय केलं माहित आहे, तांब्याचं बुड पुसलं नाही, स्वतःच बुड पुसलं मला पाणी दिले. हे असे प्रॉब्लेम होतात शब्दावर लक्ष नसले की. सकाळी सकाळी तामशाला एक म्हातार दवाखान्यामध्ये नेलं, खूप म्हातार, सुना आणि मुलांनी. डॉक्टरनी तपासल्या, गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिल्या आणि पुन्हा जाता जाता सांगितलं घरी गेल्याबरोबर म्हाताऱ्याला हलवून औषध पाजवा. औषध द्यायची वेळ झाली, मुलाने अशी बॉटल खाली असा हलवायला लागला. सून म्हणले अहो तसं नाही म्हणे, डॉक्टरनं असं नाही सांगितलं. कसं? म्हाताऱ्याला हलवून औषध पाजवा म्हणले म्हणे. मग काय झालं माहिती आहे, मुलाने 2 हात धरले, सुनाने 2 पाय धरले, लख 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 करत पहिले औषध पाजवायची जागीच. म्हणजे असे प्रॉब्लेम होतात. तर एवढी आपल्या सगळ्या आयोजकांनी रक्ताचं पाणी आणि दिवसाचं रात्र करून या ठिकाणी एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी तर सांगतो आपले जे आयोजक आहेत, संख्येला कधी महत्व द्यायचं नाही, भंगार जमा करायचं नाही, क्वालिटीची माणसं जमा करायची. भीमा तुझ्या मताची ग्राउंड भरेल का बघायचंच नाही. प्रामाणिक सच्चे कार्यकर्ते, दुकानदारी सुरू करायची नाही आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे हा विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही. बुद्धाने पहिल्या 5 लोकांना धम्म देशना दिलेले आपल्याला माहितच आहे. आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी शब्दाकडे लक्ष द्यावं. पहिल्यांदा आपल्या सर्वांना माहित असेल बौद्ध धम्म परिषद आणि त्या धम्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध, त्यांच्यावर मला 2 ओळी आठवल्या. आपण सर्वांनी, मी जेव्हा बोट वरी करेल तेव्हा एक होता म्हणायचं. पहिल्यांदा मला एक सांगा, ज्याला तोंड आहे आणि हात आहे त्याने हात वरी करा. ज्याला तोंड आहे आणि हात आहे त्याने हात वरी करायचं. कॅमेरा फिरवा, म्हणजे बिन तोंडाची किती आहेत बघू टाकू. क्या बात आहे, गुड. लक्षात आली का सूचना? मी असं बोट वरी केले की सर्वांनी फक्त काय म्हणायचं, एक होता. बोट वर केल्याबरोबर बिना टावरची रेल धरायची नाही, म्हणजे मागे पुढे होऊ द्यायचं नाही. चला, एक आपल्या तथागताबद्दल 1-2 ओळी मला आठवल्या. असं करेल, फक्त एक होता ताकदीनं म्हणायचं. आणि जे ओरिजिनल रमाईच्या भीमाईच्या लेखी असतील त्यांनीच म्हणायचा, बाकीच्यांनी दातखिळी बसल्यासारखा बसायला असं. मी अनेक धम्म पुरुषला जातो, अशा बाया येतात की जसे काय हे भीतीला बसले सर्व, आणि वारा घालले, काय एक्सप्रेशन नाही, काहीच नाही, असं काही बोला फरकच पडत नाही. 4थी लाट येणार असं जर की जाशाल तुम्ही 4थ्या लाटांमध्ये. सर्वांनी लक्ष द्या सूचनेवर. विमानापेक्षाही त्याचा वेग जास्त होता. विमानापेक्षाही त्याचा वेग जास्त होता. आमच्या जीवनातला अंधार दूर करण्याचा इरादा त्याचा नेक होता. विमानापेक्षाही त्याचा वेग जास्त होता आणि आमच्याच नाही तर सगळ्याच्या जीवनातील अंधार नाहीसा करण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा शुद्धधान महामायाचा लेख अरे लाखात नाही, करोडात नाही, तर जगात एक होता. जगात आवाज बरोबर आहे नाला काढा अजून. जगात असा आवाज काढा. आम्हाला मेलेल्या मुरदाड्यासारखं म्हणलं की ते काय गायन गाणारा इंटरेस्ट येत नाही, भाषण करणार आहे. आता बघा मी काय म्हणलो, एक होता. आता एक लक्षात घ्या, बौद्ध धर्मामध्ये फेकाफेकीला किंमत नाही. काही तुम्ही बोलला त्याला संदर्भ द्यावा लागतं. असं काही हवेत गोळीबार मारता येते का? बरोबर आहे ना?
आता एक होता का म्हणालो, घ्या संदर्भ. तुम्हाला माहित असेल लंडनला ऑक्सफर्ड नावाचं शहर आहे. त्या शहरामध्ये ऑक्सफर्ड नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाची स्थापना 1096 ला झाली. त्या विद्यापीठाने 10,000 वर्षात, बघा पॉइंट, 10,000 वर्षात जगावर प्रभाव टाकणारा, योगदान देणारा व्यक्ती कोण सर्वेक्षण केलं आणि त्याचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं मेकर्स ऑफ द युनिवर्स. कोणी? ऑक्सफर्ड विद्यापीठाने सर्वेक्षण केलं. जगात सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व कोण, जगात सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व कोण. आणि मग 10,000 वर्षात सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिलं मेकर्स ऑफ द युनिवर्स. आणि त्यात पहिलं नाव होतं तथागत गौतम बुद्ध. म्हणून म्हणाल मी जगात एक होता. चालेल नाही तथागत गौतम बुद्धाला. एवढा पवित्र आम्ही धम्म स्वीकारला. धम्म प्रसिद्धीचा उद्देश काय? एन्जॉय म्हणून, टाइमपास म्हणून? अजिबात नाही. अरे तसं असतं तर गौतमी पाटीलांना नाचवली असते की. तर खरं आहे की नाही की जो बाबासाहेबांनी जो मार्ग दिला केव्हा 17/8/1952 सिद्धार्थ कॉलेज मुंबईला. बोलले बाबासाहेब 17/8/1952 बंधू आणि भगिनींनो, कार्यकर्त्याला मार्गदर्शन करताना खऱ्या अर्थाने मला तुम्ही तुमचा उद्धार करता समजत असाल. माझा नुसता जे जेकार करू नका. मी सांगितलेल्या मार्गाने जा. त्या मार्गाने जाण्यासाठी मी काय केलं. पुढे बाबासाहेब म्हणतात मी नाही. काय म्हणतात? खऱ्या अर्थाने मला तुम्ही तुमचा उद्धार करता समजत असाल तर मला डोक्यावर घेऊन नाचू नका रे. डोक्यात घाला. मानाने बहिणीनं ज्यानी ज्यानी बाबासाहेब नुसता डोक्यावर नाचला ते नाट्य झाले. ज्यानी ज्यानी बाबासाहेब डोक्यात घातला ते IAS IPS झाले. ह्यासाठी हा कार्यक्रम टाइमपास आणि एन्जॉय म्हणून नाही, परिवर्तनासाठी, आपले मेंदू साफ करण्यासाठी. काहीच माहित नाही आम्हाला, काहीच. मी ते का बाईला कसं विचारले का धम्म परिषदेमध्ये पांढरी साडी घालून कामून आली म्हणून. तेव्हा काय माहित नाही म्हणे. मग घातली कशा? सगळे म्हणतात म्हणून घातली. असंच आहे सगळं आमचं. काहीच माहित नाही. वरवरच आपलं आहे की नाही, काही काहीच नाही. सांगा बरं बुद्धाचा जन्म कुठे आणि केव्हा झाला? सांगा आता. बघा आता काय परिस्थिती आमची टक्केवारी मध्ये. चला हनुमंत साहेबाकडून 100 रुपये ज्याने उत्तर देत आहे ना सत्य. बुद्धाचा जन्म तारीख सांगा. असं मोदी सारखे हवेत गोळी मार नका. परफेक्ट माहिती सांगा. नंतर साथियों असं आहे की नाही मित्रो. काय मजा नाही त्याच्यामध्ये. काय हाती लागणार नाही. बघा 1000 बाय हाता. बुद्धाचा जन्म कुठे आणि केव्हा झाला सांगा. पूर्ण एक वाक्य नाही, अर्धवट नाही, परफेक्ट. या तारखेला इथे बघा हनुमंत साहेब तुझं चुकीचं आहे. विचार करा. धर्म जर म्हणलं ना मुसलमानाकडून शिकावं हनुमंत साहेब. सारा एक महिनाभर थुकाही गिळत नाही. थुका नाही गिळतात का? आमचं काही ना असंच आहे आमचं. माहित आहे? जाऊ द्या. कुणाला माहित आहे बुद्धाला ज्ञान प्राप्ती केव्हा झाली? इसवी सन सांगा, वेळ सांगा, स्थळ सांगा. माहित आहे? काहीच माहित नाही आम्हाला. महापरिनिर्वाण केव्हा झालं माहित आहे बुद्धाचं? बघा तुम्ही कुठे आहात विचार करा. धर्मांतराला किती वर्ष झालेत म्हणून तर धम्म परिषदा घ्यावं लागतात. है का कोणती उपासिका? मी सांगतो. पोरं तुम्ही सांगा. पोरी नो आता सांग घ्यायचं नाही, खरं बोलायचं. सरांनी सांगितलं. हा डायलॉग पुन्हा तरी क्या बात आहे. कोण आहे तिकडे? पोरं घ्यायचं नाही. जे माहित असं तर खोटं नाही. चला हा डायलॉग असा ऍक्शन कोण्या पिक्चर मध्ये कोण्या आधी सांग दिली.
मी डायलॉग म्हटलं नाही, फक्त ऍक्शन केली. बघा काय परिस्थिती आहे बघा. बनतेजी तुमचं बंद करा. काय म्हणले? बरं मला एक सांगा, मी किती मिनिटं बोलू सांगा मला. नाही म्हणजे असं होऊ नाही म्हणजे माझी काय अडचण, मी 5 मिनिटात ते बोलतो. बरं नाही म्हणजे हे होऊ नये. बघा बायानो, लाजा वाटायची गोष्ट आहे की नाही. आमच्या पोरीला काहीच माहित नाही. पिक्चरचं नाव पुष्पा, झुकेगा नाही साला, आहे की नाही. बरं दिदी, ते कोणती मुलगी लेत नाचायली, ते लावणी म्हणते, ते कालपूर आली, नाव काय मला नाव आठवण आलं. ते नाचायले ना युट्यूब वर. ते काय गौतमी काय गौतमी पाटील काय नाव सगळ्याला माहित आहे की नाही. मायानो आणि बहिणीनं विचार करा. काहीच माहित नाही आम्हाला आणि म्हणून हा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला का मी नाही सांगत. बाबासाहेब सांगतात. तारीख होती 14 जानेवारी 1955. मुंबईला बाबासाहेबांचं भाषण झालं. भाषण का ठेवावं यासाठी बाबासाहेब म्हणतात मी नाही. 14 जानेवारी 1955 ला बाबासाहेब गरजला. खऱ्या अर्थाने अस्पृश्य समाजात जी काही जागृती झाली असेल, जे काही परिवर्तन झालं असेल, त्याला कारण माझं प्रबोधन. म्हणून हा भाषणाचा कार्यक्रम. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु माहित आहे? नाव सांगा. मला कीर्तन करायचं सवय. नाव माहित तर सांगा. सांग दीदी, ताई सांग. एक दुसरा बरोबर आहे, करेक्ट. तिच्या नाव टाळ्या वाजवा. असं झडझड राहिलं. त्याला उपासिका म्हणतात. पांढरी साडी घालायचा नैतिक अधिकार त्यांना नसता. शो कल्चर झालं आमचं. पांढरी साडी हा धम्म नाही, कल्चर झालं बुद्धांचं. आज आम्ही पांढरी साडी नसतो, उद्या घरी टाकून काढून टाकतो. धम्म फेकून देता येते का? नाही खरं बोला. पांढऱ्याने सकाळी घातल्यानंतर रात्री काढतोय की नाही आपण घरी? खुटीला अडकवतोय की नाही? हो की नाही? धम्म असं अडकित येते का खुटीला? आणि मग बाबासाहेब म्हणतात मनभर विचारापेक्षा कणभर आचरण महत्वाचं आहे. आणि मग मला 4 ओळी आठवल्या. त्याच्या अगोदरही या कार्यक्रमाला तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी समानतेचा पुरस्कार केला, अशा सर्वच महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम. विचारपटावर उपस्थित असलेले ज्यांनी सुंदर असं भाषण केलं, हनुमंते साहेब, शंकरदादा बगाडे, आमचे नरवाडे साहेब, घोडगे साहेब, खिल्लारे साहेब, आदरणीय भंतेजी, आमचे धबडगे साहेब, माझ्यासोबत आलेले भीम टायगर सेनचे सावकार लोखंडे, राष्ट्रपाल दादा सावतकर, सिद्धार्थ ढगे, विशाल पायकराव, ज्यांनी सुंदर असं सूत्र संचालन केलं. मी नेहमी सांगतो, बाई नुसती सुंदर असून चालत नाही. जोपर्यंत तिच्या कंपाळी कुंकवाचा टिळे दिसत नाही, तिचं सौंदर्य खुलत नाही. तसंच कुंकवाचं काम ज्यांनी केलं सूत्रसंचालनाच्या माध्यमातून माहित आहे. नरवाडे साहेब आमचे, आमच्या जयश्रीताई, पाठीमागे असलेले साहेब आमचे, मला नाव माहित नाही, डेंगरू साहेब, लोमटे साहेब, आणि ज्यांनी सुंदर रक्ताचं पाणी करून आमचे सगळे आयोजक. मला दिसणार 51 वर्ष चालू आहे माझे. चष्मा लागते. सुरेश इंगोले, माजी सरपंच भाऊरावजी नरवाडे साहेब, सकेश नरवाडे साहेब, दीपक इंगोले, संदीप इंगोले, मनोहर सोनाळे, गणपत वाटोरे. बस काय घेऊ सगळे पुन्हा वाद म्हणून एकदा इमानदारीने त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. जोरात कार्यक्रम घेतला पाहिजे. बरोबर आहे. चला विषयाकडे वळूया. मी एक उदाहरण एकदम महत्वाचं सांगणार आहे. या कार्यक्रमाचं टायटल बौद्ध धम्म परिषद का. सगळ्यांनी म्हणायचं आहे पर्याय नाही. कळलं का तुम्हाला? बोटवर केल्यानं काय म्हणायचं? पर्याय नाही. धम्म परिषदेचा अर्थ या ओळीमध्ये आहे. तुम्ही म्हणायचं सर्वांनी बोटवर केल्यानंतर सर्वांनी, पर्याय नाही. वाचाय गेल्यासारखं कोणी थांबायचं नाही. सर्वांच्या मुखामधून आवाज निघला पाहिजे. आजही खऱ्या खोट्यावरही अभिप्राय नाही. लोक बोलतच नाही खरं असो की खोटं. आणि म्हणून आजही खऱ्या खोट्यावर अभिप्राय नाही. संविधानात मनुस्मृती सारखा अध्याय नाही. आजही खऱ्या खोट्यावर अभिप्राय नाही. संविधानात मनुस्मृती सारखा अध्याय नाही. या जगाला वाचवायचं असेल
धम्म दिला. मग आम्ही कोण्या दिशेने चालू एक महत्वाचं अत्यंत उदाहरण सांगणार आहोत मी. कारण हा कार्यक्रम दिशा देणारा कार्यक्रम आहे, घडविणारा कार्यक्रम आहे. आणि संत कबीराकडे मी आलो होतो. संत कबीर बाबासाहेबांचे गुरु. संत कबीराचा दोहा, शब्द शब्द सबको एक है, शब्दों का करो विचार, एक शब्द शीतल करे, एक शब्द दे जा. समजलं का? बोला ना असं का ना शब्द खाली जेवले की नाही? मी आता बोललेलं समजलं का? दोहा, शब्द शब्द सबको एक है, शब्दों का करो विचार, एक शब्द शीतल करे, एक शब्द दे जा. समजलं का? अरे हो म्हणा किंवा नाही म्हणा ना. नाही साहजिक आहे, समजत नाही अर्थ. बघा संत कबीरांचा दोहा, प्रबोधन, गायन, कीर्तन, भाषण दोन प्रकारचे असतात. प्रबोधन, कीर्तन, भाषण दोन प्रकारचे असतात. एक प्रबोधन जागे असलेल्या माणसाला झोपवित, पण बाबासाहेबांचं आणि बुद्धाचं प्रबोधन झोपलेल्या माणसाला जाग करतं. ह्यासाठी हा कार्यक्रम आहे. आपल्याला धम्म परिषदेनिमित्त दुसऱ्याला शिवा देण्यापेक्षा आपल्या चुकाची दुरुस्ती करायची. चुकाची. तुम्ही बुद्ध आहात का? काय मुर्दाड आहात तुम्ही? तुम्ही बौद्ध आहात ना? बघा आता तपासून बघूया आपण पुढे. तुम्ही परत उत्तर द्यायचं मला. आता तुम्ही सांगितलं बौद्ध आहात म्हणून, पुन्हा मी काय म्हणणार नाही, मी तुम्हालाच विचारणार आहोत. मायानो आणि बहिणीनो, तुम्हाला सर्वांना माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्म स्वीकारला. बरोबर का? बौद्ध धम्म स्वीकारला. आणि 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांचं धर्मांतर का या विषयावर भाषण झालं. काय म्हणाले बाबासाहेब? तारीख होती 15 ऑक्टोबर 1956. बाबासाहेब म्हणतात, मायानो, बहिणीनो आणि भावांनो, फार पवित्र दिशा देणारा, विज्ञानवादी, सत्याचा स्वीकार करणारा बौद्ध धम्म मी तुम्हाला दिलेला आहे. धम्म हा महासागर आहे. महासागर काय आहे? महासागर. क्या बात आहे दीदी, अशीच साथ द्यायची. महासागर कळते ना? बाबासाहेब म्हणतात मी नाही, धम्म महासागर आहे. जेव्हा महासागराला नदीचं पाणी येऊन मिळतं, जेव्हा समुद्रात मिसळतं, तेव्हा ओळखू येतं का? कारण पाणी मिसळलं कसं ओळखेल? ताई बरोबर आहे ना? बाबासाहेब म्हणतात मी नाही. पुढे बाबासाहेब म्हणतात, महासागरामध्ये नाल्याचं पाणी येतं, मिसळतं, जेव्हा एक रूप होतं, ओळखून येतं का? नाही ना? नदी नाल्याचं ओढ्याचं कशाचंही पाणी महासागरात मिसळलं तर एक जीव होत, एक रूप होत. बाबासाहेब म्हणतात धम्मही तसाच आहे. 2 जुलै 1939 ला बाबासाहेबांचं मुंबईला भाषण झालं. बाबासाहेब म्हणतात धर्मांतराचा खरा उद्देश आपल्यातील जातीभेद नष्ट करणे आहे. थोडं डोक्यात घ्या. धर्मांतराचा उद्देश काय सांगतात बाबासाहेब? 2 जुलै 1939 ला आपल्यातील जातीभेद नष्ट करणे हा आहे. आणि मग 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणात म्हणतात धम्म हा महासागर आहे. महासागरात नदी नाल्याचं पाणी एकदा आलं की ते नदीचं आणि नाल्याचं पाणी राहत नाही, ते फक्त महासागराचं पाणी होतं. स्वीकारला तुम्ही बौद्ध धम्म? मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही एकदा 14 ऑक्टोबर 1956 ला महासागरात मिसळलात, एक रूप झाला, मग लाडवण आंदवण सोमस विणकर जिवंत आहे की नाही? शब्द आहे ना? लाडवण सोमस आंदवण हे जे आहे की नाही, हे महाराजचे पोटजाती होत्या, बुद्धाच्या नाही. मग तुम्ही 14 ऑक्टोबरला मिसळलात पाण्यात, बरोबर आहे? तरी पण चिटकून आहे की नाही गुळासारखं? आणि ज्या बुद्धांनी जातीला कंटाळून तुम्ही उत्तर द्यायचं बाबासाहेबांनी धर्मांतर कशामुळे केलं? जातीमुळे. कशामुळे? आवाज काढा, मुद्दा लाज वाटते का? बोला ना. बाबासाहेबांनी धर्मांतर कशामुळे केलं? कशामुळे धर्मांतर केलं? बाबासाहेबांना वडिलांना कोरेगावला भेटण्यासाठी जात असताना गाडीतून फेकून दिलं. कशामुळे? कशामुळे? एलपीसी कॉलेज शाळेमध्ये बाबासाहेबांना फळ्यावर गली सोडित असताना पोरं ओरडायचे, आमचे डबे वाटतील. कशामुळे? बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 ला पाण्यासाठी सत्याग्रह केला. कशामुळे?
नाशिकचा सत्याग्रह केला. कशामुळे? लाजा वाटा बाई तुम्हाला, लाजा. सगळ्या बाबासाहेबांनी जातीमुळे केलं. जातीची वाट लावण्यासाठी, जातीची माती करण्यासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांचं नाव घेणारा लाजा वाटा पाहिजे तुम्हाला. बुद्धांनी बाबासाहेबांचं नाव घेऊन आज तुम्ही पोट जाती जीवन ठेवता. म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो, खरे जातीवादी मनोवादी नाहीत, खरे जातीवादी मनोवादी नाहीत. मी आहोत, तुम्ही आहात, तुम्ही आहात. तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हे करायचं असेल धम्म परिषद चे प्रोग्राम टाइमपास म्हणून होणे. हनुमंत साहेब त्या ठिकाणी आपल्याला एडिट करता आलं पाहिजे की चुंच्याच्या धम्म परिषदेमुळे 2 लग्न पोट जातीमध्ये लागले. हे काळाची गरज आहे. नसता सगळे नाटक होतं, तुम्हाला सांगतो, नाटक. आणि धम्म परिषदेमधून परिवर्तन होत नसेल, अर्थ आहे काय धम्म परिषदेला? खरंच बाबासाहेबांचं ओरिजिनल बियाणं अशात एक शपथ घ्या. माझी पोरगी देताना आणि पोराला पोरगी करताना एकच विचारल, तो माणसाच्या अवलादीचा आहे का बुद्धाचं होय का? देणार ना? हात वर करा. मर्शाल नसतं लबाड बोलले नाही. हनुमंत साहेबांनी सांगितलं 22 प्रतिज्ञा. खरं सांग माय, जे परिस्थिती सांगायला मी शिवा देऊन काय पाहिजे ना, आम्हाला सुधारायचं. आता अशी कोणती माया उपास करत नाही, देवाला मानत नाही, तिने हात वर करा. खोटा केला तर रातातून मरल ती. लेकर बाळा मरतील खोटा हात वर केला तर. फक्त जे उपास करत नाही, देवाला मानत नाही, तिनेच हात वर करायचा. बाकीच्याने केलं तर रातातून मुहूर्तातून तर ताटी बसल म्हणतात ना. जे वरील ताट हात करा, अशा त्यारले झाला सगळं हात करू नका. हाय तेवढ्या क्या क्या बात आहे. त्यांच्या नावे टाळ्या वाजवा. बाकीच्याला लाज वाटू द्या. थोडी तरी असेल तर, नसेल तर इलाज नाही. ही नाटकं आम्ही कोणतरी बंद केली पाहिजेत. मी आता माझ्या शेवटाकडे होतो. भाषणाचा कार्यक्रम, माझ्या भाषणाचा शेवटचं बाबासाहेबांचं फार सुंदर वाक्य. त्याच भाषणामध्ये तारीख होती 15 ऑक्टोबर 1956 ला. बाबासाहेब म्हणतात माझं काहीच नाही. हनुमंत साहेब काय म्हणतात? मायांनो, बहिणींनो, भावानो, मी तुमचे हात जोडतो, पाया पडतो. बाबासाहेब म्हणतात मी नाही. बघा ही लाईन डोक्यात भरवा. बाबासाहेब म्हणतात का बंधू आणि भगिनीनं, आणि या बाबासाहेबांनी फार परिश्रमानं सोन्यासारखा धम्म तुम्हाला दिला. अरे तुम्ही वर्तन चांगलं करा, अन्यथा ते लोक मला चिडवतील. महाराणी बौद्ध धम्म वाटी लागून. फक्त लाईन लक्षात घ्यायचा नाही, इशारा घ्या की बाबासाहेब म्हणतात सोन्यासारखा पवित्र बौद्ध धम्म मी तुम्हाला दिला. धम्म परिषद तुम्ही असं वागा, तुमचं वर्तन चांगलं ठेवा की इतर लोक बौद्ध धर्मात येतील आणि सारा भारत बौद्धमय होईल. तुमचं वर्तन चांगलं नसेल, दुसरा कसा येईल बौद्ध धर्मात? आणि ते तर तुमची तुम्हाला जमत नाही तर आमचं गोटे घेऊन बसलात, काय उत्तर देणार आहात तुम्ही? येईल का? हे कोणतरी नाटकीपणा आम्हाला सोडायला लागेल. धम्म परिषदेचा उद्देश हा असला पाहिजे. माझ्या 2 पोरी आहेत, तुम्हाला सांगाल पोरग घेऊन या बुद्धाचं. त्यांना कृती महत्वाची आहे ना. हे नाटकीपणा बंद केला पाहिजे. परिवर्तन आपल्या धम्म परिषदेमध्ये झालं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी काय सांगितलं की अशी तुमची कृती असली पाहिजे की जेणेकरून बौद्ध धर्माची विटंबना होऊ नये. इमानदारीच्या सांगा. खरं कोणी गर्वाने सांगा का छातीवर हात मारून? मला रिझन भेटतात, दादा आमच्या गावची जयंती लईच भारी लागली, 2 लाखाचा डीजे लावला. मला पिऊन किती होते ते काय लई होत दादा, आकड्या सांगता येत नाहीत. कोणी मला महाराष्ट्रावर फिरत असताना कोणी माहीतचा लाल भेटला नाही मला की दादा साहेब की आमच्या गावात बाबासाहेबांची जयंती निघली, पण जयंती निघल्यापासून जयंती संपेपर्यंत कोणी दारू पिऊन नव्हतं. हे चित्र कुठे? भारतात नाही. किती लाज वाटायची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी दारूच्या थेबाला हात लावला नाही. एवढंच नाही, बाबासाहेब म्हणायचे मला लोक भीता, मी विद्वान आहे म्हणून नाही, लोक मला भीता, सगळा समाज माझ्या पाठीमागे आहे म्हणून नाही, तर सगळे लोक मला भीता, माझ्याकडे चारित्र्य कॅरेक्टर आहे म्हणून. ती चारित्र्यवान माणसं आमच्या धम्म परिषदेमधून निघाली पाहिजेत. हा या धम्म परिषदेचा खरा उद्देश आहे. काय भांगडे का जयंतीला होतो मी साहेब, आमच्या संयोजक मंडळी. बरं जयंतीला नाचणं वाईट नाही बरं, पण नाचायचा अधिकार त्यालाच आहे ज्याला वाचायची सवय आहे. बरोबर आहे की नाही? आनंद व्यक्त करा. जेव्हा वाचतो बाबासाहेबांच्या विचाराने चालतो त्याला नाचायचा अधिकार आहे.
ज्याचा बाबासाहेबांच्या विचाराची काय केली नाही त्या भडव्याला नाचायचा अधिकार नाही जयंतीत मी या ठिकाणी सांगायलो. मी एका जयंतीत गेलो साहेब. मी जयंती बाबासाहेबांची जयंती हो. मायानं तुमची अवकात काय होती कळलं का? पिता रक्षती कोमारे भरता रक्षती यवने रक्षंती साविरे पुत्रा नस्त्री स्वातंत्र्य महती. म्हणून समृद्धीने सांगितलं बायाला म्हणजे तुम्हाला नाही, बाया म्हणजे तुम्ही SC ST OBC नाही, मराठाच नाही तर ब्राह्मणाच्या सुद्धा. यायला कधी स्वातंत्र्य द्यायचं नाही, याला पायाखाली ठेवायचं, पायाखाली. ती गुलाम शेवटपर्यंत असली पाहिजेत. गुलाम, लहानपणी बापाचा गुलाम, तरुणपणी नवऱ्याचा गुलाम आणि म्हातारपणी स्वतःचा पोराचा गुलाम. एवढंच नाही, वैवाहिको विधी स्त्रीला संस्कारी वैदिक स्मृतपती सेवा गुरु वासो गृहाती अग्नी परिक्रिया. म्हणून स्मृतीनं सांगितलं बाईचं कर्तव्य काय? नवऱ्याचं घर सांभाळणे, लेकरं पैदा करणे, स्वयंपाक करणे आणि परत 7 जन्म हा नवरा भेटावा म्हणून. मग ते मेंगा असला तरी चालेल, दारू पिदाडे असला तरी चालेल, तो जुवारी असला तरी चालेल, म्हणजे हा रंडीबाज असला तरी चालेल. मी एका बाईला विचारलं खरंच सांगता येईल? हे म्हणतात मला 7 जन्म हे नवरा भेटू दे, तुमचं काय मत आहे? काय बोलताय दादा? याच जन्मी याचा कटाळ आला म्हणजे 7 जन्माचं कोटं घेऊन बसलात म्हणे. शेवटाकडे बोलतो मी दारू बद्दल सांगलं. दारू एक बरं वाटलं मला आमच्या आयोजक साहेब, खरंच तुमचं अभिनंदन. हे तर कोणी दिसणार हाय असे करतात असे. मला खरं बहुत बढिया. त्याचा परवा एका कार्यक्रमात गेलो मी जयंतीमध्ये. एक पिदाड जयंतीत निळी शाल दस्ती टाकून हॉटेलमध्ये घुसलं. पण घुसलं हॉटेल मालकाकडे गेलो. त्याला काय म्हणते गरम काय गरम? ते म्हणे जिलेबी, अजून चाय, अजून खिचडी, अजून भज्जे, अजून कॉफी, अजून. हॉटेल मालकाला राग आला कारण अजून 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 म्हणू लागलं. रागातच हॉटेल मला मालक म्हणाला इंगुळ आहेत म्हणे, इंगुळ. हे पिदाड रागातच म्हणाले घेऊन या म्हणे. हॉटेल मालकाने तेवढ्याच रागात इंगळ आणले समोर ठेवले. लोक म्हणतात पिदाड्याला कळत नाही. काय केलं माहित आहे? बिडी काढली, फुकली, निघून गेला. एवढे नमुने मागले का जयंतीत गेलो मी. दोघं पिदाडे बस स्टँडवर. एक पिदाड दुसऱ्या पिदाड्याला मार्गदर्शन करायला. काय म्हणाले माहित आहे? ते खोकलू लागलं. ते म्हणले खोकला जास्त आला म्हणे. ते म्हणे हो म्हणे. अबे पटकन दारू घे ना. मग सल्ला द्यायला त्याला दारू घे ना. ते म्हणले पागल आहेस का बे? खोकल्यानं कुठं दारू जाते का? तर दुसरं पिदाड त्या पिदाड्याला मार्गदर्शन करायचं. पागल आहेस का म्हणे? खोकल्यानं तुझी सॉरी दारूनं तुझी बायको गेली, दारून तू घर गेलं, दारूनं तू शेत गेलं, खोकला जाणार नाही का म्हणे. असो माया नावाने भगिनी न. तर बाबासाहेबांनी हे सांगितलं नुसती पांढरी साडी घालू नका. चालेल एखाद्यावर तुम्ही पांढरी साडी नाही घातली तरी चालेल, एखाद्या वेळेस पांढरा ड्रेस घातला नाही तरी चालेल, एखाद्या वेळेस विहारात गेलं नसलं तरी चालेल, पण बाबासाहेबांनी जो मुद्दाचा मार्ग दाखवला 100% त्या मार्गाचं पालन आम्हाला करावं लागेल. हा बौद्ध आचरण, पंचशील, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता खटाखट तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. मी जर विचारलं धर्म मुसलमान भंगार इकणार राहू दे, धम्माच्या बाबतीत तडजोड आहे का त्याच्याकडे साहेब? मुसलमानाकडे आहे धर्माच्या बाबतीत? आमच्याकडे काहीच नाही. कुणा येते का 4 आर्य सत्य हातोरे करा, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, पंचशील, पूर्ण पैसे येते तुला? पूर्ण अर्थ पैशाचा अर्थ येते 100%. सगळं पाली भाषा मला माहित नाही म्हणजे मग कुठल्या ते दिदी मग ये इकडे. तर सांग सुरा मेरे मज्जे पमाद ठाणा वेरमणी पंचशिलाचं 5वं शील शिका. थोडं काही वाटू द्या. हे आम्हाला हे उत्तर पाहिजे धम्म परिषद मध्ये. हे आमचा रिझल्ट आहे. बेटा मी दारू पिणार नाही, बिडी पिणार नाही. कल्पना झालं मग बहुत बढिया. तुम्ही वजा की तुम्ही समाजाला काय ते सगळे चेहरे पडलेले, काहीच कळत नाही. शिका त्याच्यापासून. बुद्धाने दिलेल्या मार्गाने आम्हाला जावं लागेल, आचरण करावं लागेल. मी शेवटचं उदाहरण सांगतो. आमची परिस्थिती कशी आहे? SP होता. शेवट माझ्या भाषणाचा सुंदर उदाहरण. SP ऑन दी स्पॉट मुंबईला निघाले. जाता जाता SPचा थाट तुम्हाला माहित आहे, त्याची बायको. त्याने काय केलं, जे SP ला ते घरी बॉडीगार्ड असतात ना,
एका पोलीसवाल्याला बोललो, अरे म्हणे मी मुंबईला चाललो. मग मॅडमनी जे जे सांगितलं ते ऐकायचं. मॅडम म्हणजे कोण? एसपी ची बायको, कळालं का? मॅडमनी जे जे सांगितलं ते ऐकायचं. साहेब एसपी साहेब मुंबईला गेले. सकाळी मॅडमनं पोलीसवाल्याला सांगितलं, कॉन्स्टेबल, येस मॅडम, गॅस संपला, घेऊन या. आणला गॅस, आला नाही. 2 तासांनी परत मॅडमने आवाज दिला, कॉन्स्टेबल, येस मॅडम, साहेबांचे कपडे इस्त्री करून घेऊन या. येस मॅडम. कॉन्स्टेबल, येस मॅडम, परत 2 तासांनी भाजीपाला नाही, घेऊन या. येस मॅडम. तो फक्त येस मॅडम करत होता. सकाळपासून त्याला काहीच आणलं नाही, फक्त येस मॅडम म्हणायचा. सायंकाळी मॅडमनी बघितलं, गॅस नाही, साहेबांचे कपडे इस्त्री करून नाही, भाजीपाला नाही. मॅडमला राग आला. रागातच मॅडम म्हणाल्या, काय कॉन्स्टेबल, तुम्हाला सकाळपासून सांगतो, भाजीपाला आणा, गॅस आणा, इस्त्री कपडे करून आणा, तुम्ही काहीच आणलं नाही. साहेबाला येऊ द्या, आल्याबरोबर सस्पेंड करून सांगतो, सस्पेंड करा म्हणून सांगतो. काय म्हणला कॉन्स्टेबल, तशी आमची अवस्था आहे. मॅडम, मी साहेबाच्या आदेशाचं पालन करतो म्हणे, तुम्ही मला सस्पेंड करू शकत ना. मॅडमने विचारलं, काय? कारण साहेबांनी मला जाता जाता काय सांगितलं, मॅडमनी जे जे सांगितलं ते ऐकायचं. करायच्या बाबतीत कुठं बोलले, ऐकायला नाही मी. अशी आमची अवस्था आहे. नुसतं ऐकायला मायानो, खऱ्या अर्थाने या धम्मपंच सोनं करायचं असेल तर जेव्हा मी पुढच्या वर्षी मी कोणी बौद्ध उपासक असेल, ज्याला कोणाला मी उठवेल तार ती माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच आमच्या खऱ्या बौद्ध धम्म परिषदेचा रिझल्ट असेल, एवढं मी या ठिकाणी सांगतो. परत आयोजक साहेबांनी सुंदर धम्म परिषदेचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी कायम धम्म परिषद घ्याव्यात. त्यांच्या पाठीमागे मी असेल, आमचे हनुमंत साहेब असतील, आमचे शंकरदादा बगाटे असतील, सर्व नरवाडे साहेब, सर्व टीम असेल. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त आवाज द्या, एवढं सांगतो. थांबतो. जोरदार एकदा नारा द्या, तथागत गौतम बुद्धांचा, अजून जोराचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. धन्यवाद. आणि फुटाण्याच्या मुलीचं सुद्धा अभिनंदन. हा असला पाहिजे. माझ्या 2 पोरी आहेत, तुम्हाला सांगालो पोरग घेऊन या बुद्धाचं. कृती महत्वाची आहे ना. हे नाटकीपणा बंद केला पाहिजे. परिवर्तन आपल्या धम्म परिषदेमध्ये झालं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी काय सांगितलं की अशी तुमची कृती असली पाहिजे की जेणेकरून बौद्ध धर्माची विटंबना होऊ नये. इमानदारीच्या सांगा. खरं कोणी गर्वाने सांगू का छातीवर हात मारून, मला एक जण भेटतात, दादा आमच्या गावची जयंती लईच भारी लागली, 2 लाखाचा डीजे लावला. पिऊन किती होते ते काय लई होत दादा, आकड्या सांगता येत नाही. कोणी मला महाराष्ट्रावर फिरत असताना कोणी माहीतचा लाल भेटला नाही मला की दादा साहेब की आमच्या गावात बाबासाहेबांची जयंती निघली, पण जयंती निघल्यापासून जयंती संपेपर्यंत कोणी दारू पिऊन नव्हतं. हे चित्र कुठे भारतात नाही. किती लाज वाटायची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी दारूच्या थेंबाला हात लावला नाही. एवढंच नाही, बाबासाहेब म्हणायचे मला लोक भिता, मी विद्वान आहे म्हणून नाही, लोक मला भिता, सगळा समाज माझ्या पाठीमागे आहे म्हणून नाही, तर सगळे लोक मला भिता, माझ्याकडे चारित्र्य कॅरेक्टर आहे म्हणून. ती चारित्र्यवान माणसं आमच्या धम्म परिषदेमधून निघाली पाहिजेत. हा या धम्म परिषदेचा खरा उद्देश आहे. तर काय भांगडे का जयंतीला होतो मी साहेब, आमच्या संयोजक मंडळी. बरं, जयंतीला नाचणं वाईट नाही बरं, पण नाचायचा अधिकार त्यालाच आहे ज्याला वाचायची सवय आहे. बरोबर आहे की नाही? आनंद व्यक्त करा. जेव्हा वाचतो बाबासाहेबांच्या विचाराने चालतो त्याला नाचायचा अधिकार आहे. ज्याचा बाबासाहेबांच्या विचाराची काय घेणं नाही त्या भडव्याला नाचायचा अधिकार नाही. जयंतीत मी या ठिकाणी सांगायलो. मी एका जयंतीत गेलो साहेब. मी जयंती बाबासाहेबांची जयंती हो. मायानं तुमची अवकात काय होती कळलं का? पिता रक्षती कोमारे भरता रक्षती यवने रक्षण साविरे पुत्रा नसती स्वातंत्र्य महती. म्हणून समृद्धीने सांगितलं बायाला म्हणजे तुम्हाला नाही, बाया म्हणजे तुम्ही SC ST OBC नाही, मराठाच नाही तर ब्राह्मणाच्या सुद्धा. यायला कधी स्वातंत्र्य द्यायचं नाही, याला पायाखाली ठेवायचं, पायाखाली. ती गुलाम शेवटपर्यंत असली पाहिजेत. गुलाम, लहानपणी बापाचा गुलाम, तरुणपणी नवऱ्याचा गुलाम आणि म्हातारपणी स्वतःचा पोराचा गुलाम. एवढंच नाही, वैवाहिको विधी स्त्रीला संस्कारी वैदिक स्मृतपती सेवा गुरु वासो गृहाती अग्नी परिक्रिया. मनुस्मृतीनं सांगितलं बाईचं कर्तव्य काय?
नवऱ्याचं घर सांभाळणे, लेकरं पैदा करणे, स्वयंपाक करणे आणि परत 7 जन्म हा नवरा भेटावा म्हणून मग ते मेंगा असला तरी चालेल, दारू पिदाडे असला तरी चालेल, तो जुवारी असला तरी चालेल, म्हणजे हा रंडीबाज असला तरी चालेल. मी एका बाईला विचारलं, खरंच सांगताय हे म्हणतात मला 7 जन्म हे नवरा भेटू दे, तुमचं काय मत आहे? काय बोलताय दादा? याच जन्मी याचा कटाळा आला म्हणजे 7 जन्माचं कुठं घेऊन बसलात म्हणे. शेवटाकडे बोलतो मी दारू बद्दल सांगलं. दारू एक बरं वाटलं मला आमच्या आयोजक साहेब, खरंच तुमचं अभिनंदन. हे तर कोणी दिसून आलं मला, हाय असे करतात असे. मला खरं बहुत बढिया. त्याचा परवा एका कार्यक्रमात गेलो मी, जयंतीमध्ये एक पिदाड जयंतीत निळी शाल दस्ती टाकून हॉटेलमध्ये घुसलं. पण घुसलं हॉटेल मालकाकडे गेलं, त्याला काय म्हणते, गरम काय गरम? ते म्हणे जिलेबी, अजून चाय, अजून खिचडी, अजून भज्जे, अजून कॉफी, अजून. हॉटेल मालकाला राग आला, कारण अजून 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 म्हणू लागलं. रागातच हॉटेल मालक म्हणाला, इंगुळ आहेत म्हणे, इंगुळ. हे पिदाड रागातच म्हणाले, घेऊन या म्हणे. हॉटेल मालकाने तेवढ्याच रागात इंगळ आणले समोर ठेवले. लोक म्हणतात पिदाड्याला कळत नाही. काय केलं माहित आहे? बिडी काढली, फुकली, निघून गेला. एवढे नमुने. मागले का जयंतीत गेलो मी, दोघं पिदाडे बस स्टँडवर. एक पिदाड दुसऱ्या पिदाड्याला मार्गदर्शन करायला. काय म्हणाले माहित आहे? ते खोकलं लावलं. ते म्हणले अबे खोकला जास्त आला म्हणे. ते म्हणे हो म्हणे. अबे पटकन दारू घे ना. मग सल्ला द्यायला त्याला, दारू घे ना. ते म्हणले पागल आहेस का बे? खोकल्यानं कुठं दारू जाते का? तर दुसरं पिदाड त्या पिदाड्याला मार्गदर्शन करायचं. पागल आहेस का म्हणे? खोकल्यानं तुझी सॉरी दारूनं तुझी बायको गेली, दारून तू घर गेलं, दारूनं तू शेत गेलं, खोकला जाणार नाही का म्हणे. असो काय नाव भगिनी न. तर बाबासाहेबांनी हे सांगितलं, नुसती पांढरी साडी घालू नका. चालेल एखाद्या तुम्ही पांढरी साडी नाही घातली तरी चालेल, एखाद्या वेळेस पांढरा ड्रेस घातला नाही तरी चालेल, एखाद्या वेळेस विहारात गेले नसलं तरी चालेल, पण बाबासाहेबांनी जो मुद्दाचा मार्ग दाखवला 100% त्या मार्गाचं पालन आम्हाला करावं लागेल. हा बौद्ध धर्म आचरण, पंचशील, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता खटाखट तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. मी जर विचारलं धर्म मुसलमान भंगार ऐकणार राहू देव, धम्माच्या बाबतीत तडजोड आहे का त्याच्याकडे साहेब? मुसलमानाकडे आहे धर्माच्या बाबतीत? आमच्याकडे काहीच नाही. कुणा येते का 4 आर्य सत्य हातोरे करा, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, पंचशील, पूर्ण पैसे येते तुला? पूर्ण अर्थ पैसे अर्थ येते 100%. सगळं पाली भाषा मला माहित नाही म्हणजे कुठल्या ते दिदी ये इकडे. तर सांग मग सुरा मेरे मज्जे पमाद ठाणा वेरमणी पंचशिलाचं 5वं शील शिका. थोडं काही वाटू द्या. हे आम्हाला हे उत्तर पाहिजे धम्म परिषद मध्ये. हे आमचा रिझल्ट आहे. बेटा मी दारू पिणार नाही, बिडी पिणार नाही, व्याप्ती. कल्पना झालं मग बहुत बढिया. तुम्ही वजा की तुम्ही समाजाला काय काहीतरी सगळे चेहरे पडलेले, काहीच कळत नाही. शिका त्याच्यापासून. बुद्धाने दिलेल्या मार्गाने आम्हाला जावं लागेल, आचरण करावं लागेल. मी शेवटचं उदाहरण सांगतो. आमची परिस्थिती कशी आहे? एसपी होता, शेवट माझ्या भाषणाचा सुंदर उदाहरण. एसपी ऑन दी स्पॉट मुंबईला निघाले. जाता जाता एसपीचा थाट तुम्हाला माहित आहे, त्याची बायको. त्याने काय केलं, जे एसपीला ते घरी बॉडीगार्ड असतात ना, एका पोलीसवाल्याला बोललो, अरे म्हणे मी मुंबईला चाललो. मग मॅडमनी जे जे सांगितलं ते ऐकायचं. मॅडम म्हणजे कोण? एसपीची बायको. कळालं का? मॅडमनी जे जे सांगितलं ते ऐकायचं. साहेब एसपी साहेब मुंबईला गेले. सकाळी मॅडमनं पोलीसवाल्याला सांगितलं, कॉन्स्टेबल येस मॅडम गॅस संपला, घेऊन या. आणला गॅस आला नाही. 2 तासांनी परत मॅडमने आवाज दिला, कॉन्स्टेबल येस मॅडम साहेबाचे कपडे इस्त्री करून घेऊन या. येस मॅडम. कॉन्स्टेबल येस मॅडम. परत 2 तासांनी भाजीपाला नाही, घेऊन या. येस मॅडम. तो फक्त येस मॅडम करत होता. सकाळपासून त्याला काहीच आणलं नाही, फक्त येस मॅडम म्हणायचा. सायंकाळी मॅडमनी बघितलं गॅस नाही, साहेबाचे कपडे इस्त्री करून नाही, भाजीपाला नाही. मॅडमला राग आला. रागातच मॅडम म्हणाल्या, काय कॉन्स्टेबल तुम्हाला सकाळपासून सांगतो
भाजीपाला आणा, गॅस आणा, इस्त्री कपडे करून आणा, तुम्ही काहीच आणलं नाही. साहेबाला येऊ द्या, आल्याबरोबर सस्पेंड करून सांगतो, सस्पेंड करा म्हणून सांगतो. काय म्हणला कॉन्स्टेबल, तशी आमची अवस्था आहे. मॅडम मी साहेबाच्या आदेशाचं पालन करतो म्हणे, तुम्ही मला सस्पेंड करू शकत ना. मॅडमने विचारलं काय, कारण साहेबांनी मला जाता जाता काय सांगितलं, मॅडमनी जे जे सांगितलं ते ऐकायचं. करायच्या बाबतीत कुठं बोलले, ऐकायला नाही मी. अशी आमची अवस्था आहे. नुसतं ऐकायला मायानो, खऱ्या अर्थाने या धर्मपंच सोनं करायचं असेल तर जेव्हा मी पुढच्या वर्षी मी कोणी बौद्ध उपासक असेल, ज्याला कोणाला मी उठवेल तर ती माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच आमच्या खऱ्या बौद्ध धर्मपरिषदेचा रिझल्ट असेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. परत आयोजक साहेबांनी सुंदर धर्मपरिषदेचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी कायम धर्मपरिषद घ्याव्यात. त्यांच्या पाठीमागे मी असेल, आमचे हनुमंत साहेब असतील, आमचे शंकरदादा बगाटे असतील, सर्व नरवाडे साहेब, सर्व टीम असेल. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त आवाज द्या, एवढं सांगतो. थांबतो, जोरदार एकदा नारा द्या, तथागत गौतम बुद्धांचा, अजून जोराचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. धन्यवाद. आणि फुटाण्याच्या मुलीचं सुद्धा अभिनंदन.